तर साम टीव्हीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। पुण्यातील 350 मांजर असलेल्या सोसायटीत आता पोलीस दाखल झालेले आहेत। एकाच घरात 350 मांजर आढळली होती आणि त्यामुळे रहिवासी तिथले हैराण झालेले आहेत। साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती, याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण पाहू शकतोय। आता त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। सामच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। पुण्यात एकाच घरात 350 मांजरं आढळली आहेत। तर सामच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। या 350 मांजरांमुळे तिथले नागरिक हैराण झाले होते। दुर्गंधी अस्वच्छतेमुळे रहिवासी हैराण झाले होते आणि आता साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती। आता त्याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तिथे पोलीस दाखल झालेले आहेत। साम टीव्हीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। पोलीस आता काय कारवाई करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यातल्या एका रहिवासी इमारतीत एका फ्लॅटमध्ये 350 मांजरं आढळली होती आणि या मांजरांमुळे तिथल्या रहिवाशांना दुर्गंधी, अस्वच्छता असा त्रास होतोय। त्यामुळे रहिवासी हैराण झाले होते। वेळोवेळी रहिवाशांनी तक्रार देखील केली होती, मात्र यावर काही कारवाई करण्यात आली नव्हती। साम टीव्हीने ही आता बातमी दाखवली आणि साम टीव्हीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। तिथे पुण्याच्या त्या रहिवासी इमारतीत आता पोलीस दाखल झालेले आहेत। या मांजरांमुळे दुर्गंधी, अस्वच्छता अशा तक्रारी रहिवासी करत होते। यामुळे रहिवासी हैराण झाले होते। पुण्यातल्या एका रहिवासी इमारतीत तब्बल 350 मांजरी आढळल्या आणि त्यांचा दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे रहिवासी त्यांच्यामुळे हैराण झाले होते। वेळोवेळी तक्रार दाखल करून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती। ही बातमी साम टीव्हीने लावून धरली होती। त्याच बातमीचा आता दणका पाहायला मिळतोय। सामनं बातमी दाखवताच आता पोलीस सोसायटीत दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। तर आता पोलीस या पूर्ण प्रकरणावर काय कारवाई करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोसायटीमध्ये 350 मांजरं आहेत आणि याची पाहणी करण्यासाठी पोलीस जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। आता जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पोलीस दाखल आहेत आणि स्थानिक रहिवासी जे आहेत तेही आपल्याबरोबर आहेत। आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आलेत। सकाळपासून साम टीव्हीने बातमी लावून धरली आहे, काय सांगणार? नाही, बातमी लावून धरली आपण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। गेल्या 5-6 वर्षाचा त्रास आहे आणि संबंधित म्हणजे या घटनेबद्दल आम्ही 5-6 वर्षापासून फॉलोअप करतोय, पण आता ॲक्च्युली सगळ्या गोष्टी फास्ट मूव्ह होत आहेत असं दिसतंय। आम्ही धन्यवाद व्यक्त करतो साम टीव्हीचं बातमी लावून धरल्याबद्दल। काय सांगणार सर, पोलीस आली आता? हो, आम्ही पण बघितलं, पोलीस आलेले आहे, चांगली गोष्ट आहे। बहुतेक PMCने त्यांना 48 तासाची मुदत दिलेली होती। त्याच्या अगोदर मांजरी इथून चांगल्या ठिकाणी, चांगल्या सुरक्षित ठिकाणी त्यांची अतिशय चांगली काळजी घ्यावी ही पण आमची पण अपेक्षा आहे। खूप आता त्या जे ओनर आहे ते सगळे पथ्य पाळतील असे आम्हाला अपेक्षा आहे। पोलीस भेटतायत त्यांना? मी पण प्राणीप्रिय, माझ्याकडे पण एक डॉगी आहे, पण इतक्या प्रमाणात मांजरं पाळणं म्हणजे हे एक, आणि त्याला कोंडून ठेवल्यासारखं झालेलं आहे एक प्रकार। त्याला त्यांची सुटका व्हावी हीच माझी इच्छा आहे। नक्की या प्राण्यांची सुटका व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। हो, आमची पण तीच आहे। त्यांनी चांगल्या जागेत जावं, त्यांनी त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगावं, आम्हाला जगून द्यावं एवढी आमची सर्वांना रिक्वेस्ट आहे। त्रास होतोय अनेक दिवसापासून? हो, ते दुर्गंधी तर आहेच, परत आवाजाचा त्रास होतोय। काही सिनियर मंडळी आहे आमच्या सोसायटीमध्ये, लहान मुलं आहेत, तर ती मांजरं जर योग्य स्थानी हलवली आणि त्यांची काळजी घेतली गेली तर आमच्या इथले प्रश्न सगळे मिटतील असं वाटतंय आम्हाला। नक्की आपण जर पाहिलं तर पुणे पोलिसांची गाडी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस जे आहेत ते वरती नोटीस जी आहे ती किंवा त्या महिलेशी बातचीत करण्यासाठी गेलेले आहेत। गेल्या अनेक वर्ष त्रास होतोय हा सोसायटीतल्या सर्व सभासदांना, या विंगमध्ये राहणाऱ्या सर्व सभासदांना त्रास होतोय। त्या मांजरांची दुर्गंधी आणि बाकीचे प्रकार इतके भयंकर आहेत की म्हणजे अक्षरशः जगणं मुश्किल झालं आहे शेजारच्या लोकांना। आणि महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन कारवाई केली, सगळ्या गोष्टी झाल्यात। त्या प्रशासनाचं सर्वांचं सहकार्य आहे, परंतु जास्तीत जास्त काळजीपूर्वक आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करायला हवी। आणि पोलीस आले तर चांगलंच आहे, किंवा कारण ते जर लक्ष घालत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोसायटीमध्ये उद्भवणार नाही। कारण हे जे प्रकार वारंवार होत राहिले तर लोकांचा संयम सुटत चालला आहे
लोकांना आता म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे. त्याच्यामुळं लोकांचा जर संयम सुटला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी वेळेवरतीच याच्यावरती लक्ष घालून जर कारवाई पटकन केली तर हा सगळा विषय निकाली लागेल. आपण जर पाहिलं तर कारण तुमच्याकडे एक व्हिडिओ आहे, पालिकेचे अधिकारी आलेले होते, ते रडतायत, चक्कर आली होती, नेमकं काय झालं होतं? बेसिकली ज्यावेळेस ते बघण्यासाठी आले की ॲक्च्युली ते मांजरी किती आहेत, आतमध्ये जाऊन जेव्हा ती एक त्यांच्यामध्ये जे एक ऑफिसर होते त्यांना ते सहन झालं नाही आतमधला वाद, दुर्गंधी वगैरे, आणि त्या पळत बाहेर आल्या आणि त्यांना ते सहन न झाल्यामुळं बेसिकली त्यांना ते बाहेर येऊन वॉमिटिंगचा वगैरे त्रास झाला. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुणे पोलिसांची गाडी आहे, पुणे पोलीस या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि जी महिला आहे त्या महिलेच्या घरामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत जगदाळे ते या महिलेशी बातचीत करतायत आणि त्यानंतर या महिलेवरती काय कारवाई होती हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे. पाहिलं पुण्यामध्ये 350 मांजरी एका फ्लॅटमध्ये आढळल्या आणि आता साम टीव्हीनं ती बातमी लावून धरली होती. त्यानंतर तिथे पोलीस पोहोचलेत. मात्र आता पोलीस यावर काय कारवाई करतायत, त्या मांजरींना कुठे स्थलांतरित करण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे राजकीय गोटातून. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं स्टेटस पुन्हा चर्चेचा विषय ठरलंय. आरशासारखा स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही असं स्टेटस भास्कर जाधवांनी ठेवलंय. भास्कर जाधवांचा रोख ठाकरेंवर तर नाही ना, अशा चर्चा आता रंगतायत. तर भास्कर जाधवांनी स्टेटस ठेवलेला आहे तो पुन्हा चर्चेचा विषय ठरतोय. आता बातमी आहे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुखांच्या खळबळजनक दाव्याची. शिवसेना फोडण्यासाठी पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलाय. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आता बातमी आहे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात. सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असा खळबळजनक आरोपही संजय राऊतांनी केलाय. तर कुणीही भडकवण्याचं काम करू नये असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. त्याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगायचं असं वाटतं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे. तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? कोणाला वाचवताय? काय वेळेपणा आहे. उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भडकवण्याचं काम कोणी करू नये. काय वेळेपणा आहे. उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भडकवण्याचं काम कोणी करू नये. आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून.
मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. उद्धव ठाकरेंना सेना भवनाला टाळं ठोकावं. बाळासाहेब ठाकरेंनंतर सेना भवनाला काही महत्त्व उरलं नाहीये असं त्यांनी म्हटलंय. देवळालीच्या आमदार सरोज अहिरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आपली खदखद बोलून दाखवली आहे. त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर आलाय. मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार सरोज अहिरेंनी केली आहे. मी आऊट होणारा प्लेअर नाही असं आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांनी म्हटलंय. मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर असंही त्यांनी म्हटलंय. अंबरनाथमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार महेश शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. नवी मुंबई येथे वारंवार होत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रशासन जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुणे महापालिकेची 34 गावांमधली कर वसुली जवळपास थांबली असून पालिकेत सुमारे 200 कोटींचा फटका बसलाय. पुढील काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेचे नुकसान होत असतानाही हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवल्याचं चित्र आहे. भिवंडीत प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्तींची विक्री केली जाते. यावर्षी महापालिका क्षेत्रात पीओपी मूर्ती विक्रीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. पीओपी मूर्ती विकू नये अशी कडक भूमिका पालिकेने घेतल्याने मूर्ती विक्रेते अडचणीत आले आहेत. मुंबई मेट्रो मार्ग 5 ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामात 3 वर्षांची दिरंगाई झाली आहे. मात्र कामाच्या खर्चात सध्या तरी कोणतीही वाढ झाली नाहीये. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा समोर आलाय. महाकुंभात होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. दिल्लीत आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ही 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवर असल्याचं सांगितलं जातंय. दिल्लीनंतर बिहारही भूकंपाने हादरले. बिहारच्या सिवानमध्ये 4.0 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. भारतात एकाच दिवशी 2 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. आयपीएलच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमनेसामने असणार आहे. 20 ते 23 मे दरम्यान प्ले ऑफचे सामने रंगणार आहेत. तर 25 मे रोजी कोलकातात अंतिम सामना पार पडणार आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे प्रमुख अधिकारी एन नरेन यांनी एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलाय. मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं त्यांनी म्हटलंय. भारतातील स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये मोठी घसरण होतीये. छावा चित्रपटाने फक्त 3 दिवसांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. छावा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषानं थिएटर्स दुमदुमून जात आहेत. अभिनेता विकी कौशलचा छावा हा 2025 मधल्या सर्वात मोठ्या ओपनिंगचा सिनेमा ठरलाय. तिरुपती देवस्थान येथे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जगभरातील मंदिरं यात सहभागी होणार असून अधिवेशनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. होम हवन तसंच भगवान विष्णूंच्या पूजेला सुरुवात झाली आहे.
आता एक संतापजनक बातमी संभाजीनगरमधून समोर येते। कारचा स्कूटीला धक्का लागला म्हणून एका तरुणीने भर रस्त्यात एका वयस्कर व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात आता व्हायरल होतोय। ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास जवळ घडली आहे। या प्रकरणी कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीये। केवळ धक्का लागला म्हणून गोंधळ घालून शिवीगाळ करण्याच्या व्हिडिओवर सध्या लोक संताप व्यक्त करतायत। त्यांना मारायचा काय अधिकार नाही ना, त्यांना मारायला लागलं। अरे तुम्ही पाहिलंय ना कसं बोलताय तुम्ही? अधिकार नाही, पोलीस स्टेशन त्यांना मारायचा काय अधिकार नाही ना, त्यांना मारायला लागलं। अरे तुम्ही पाहिलंय ना कसं बोलताय तुम्ही? आता बातमी समोर येते अलिबागमधून। अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक वैभव पिंगळे यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे। वैभव पिंगळे यांनी महिनाभरापूर्वी एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरून 12,000 रुपयांचं लोन घेतलं होतं। लोनची रक्कम भरूनही वैभव पिंगळे यांना वारंवार कॉल करून अधिक पैशांची मागणी करण्यात येत होती। अधिकचे पैसे न दिल्यास तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील देण्यात आली होती। अखेर या जाचाला कंटाळून ते आपल्या खासगी वाहनाने अटल सेतूवर आले आणि तिथून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करतायत। आता राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठेत फळ विक्रेत्याने ग्राहकाला चाकू दाखवत धमकी दिली आहे। या मुजोर फळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। बुलढाण्यातील खामगावात बारदाना गोदामाला भीषण आग लागली आहे। लक्कडगंज भागात हे गोदाम होतं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर आगीचा भडका उडालाय। पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या मालगाडीत अचानक आग लागली। रविवारी ही घटना घडली। यावेळी फलाटावर मोठी गर्दी होती। वेळीच आग विझल्यानं मोठा अनर्थ टळलाय। दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झालाय। येणाऱ्या काळात यासंबंधी कारवाईला आणखी वेग येणार असल्याचं चित्र दिसतंय। आता दुधाची भेसळ केल्यास आढळून आल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे। पुरंदर तालुक्यातील निराग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा 3,260 रुपये असा विक्रमी भाव मिळालाय। शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आणि चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। सोलापूरहून बीडच्या दिशेने जाणारा हरभरा वाहतुकीचा ट्रक पलटलाय। या अपघाताने 5 ते 6 वाहनं एकमेकांवर धडकल्याचं सीसीटीव्हीत समोर आलंय। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 5 जण जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटीची अनेक वाहनांना धडक बसली। एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली। सुदैवाने या घटनेत कोणीही मृत झालं नाहीये, मात्र 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। मनमाड नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात झालाय। शिवजयंतीसाठी रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवर झेंडे लावत असताना ट्रकची क्रेनला धडक बसली। या धडकेत झेंडे लावणारे 2 तरुण ठार झाले। घरात 350 मांजरी आढळल्या
आणि ही बातमी साम टीव्हीनं लावून धरली होती आणि सामच्या बातमीचा दणका आता पाहायला मिळतोय। तिथे आता पोलीस पोहोचलेले आहेत, तर आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्ये 350 मांजरं आहेत आणि याची पाहणी करण्यासाठी पोलीस जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आलेत। सकाळपासून साम टीव्हीने बातमी लावून धरली आहे, काय सांगणार? नाही, बातमी लावून धरली आपण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। गेल्या 5-6 वर्षाचा त्रास आहे आणि संबंधित म्हणजे या घटनेबद्दल आम्ही 5-6 वर्षापासून फॉलोअप करतो आहे, पण आता ॲक्च्युली सगळ्या गोष्टी फास्ट मूव्ह होत आहेत असं दिसतं आहे। आम्ही धन्यवाद व्यक्त करतो साम टीव्हीचं बातमी लावून धरल्याबद्दल। हो, आम्ही पण बघितलं आहे, पोलीस आलेले आहे, चांगली गोष्ट आहे। बहुतेक PMCने त्यांना 48 तासाची मुदत दिलेली होती। त्याच्या अगोदर मांजरी इथून चांगल्या ठिकाणी, चांगल्या सुरक्षित ठिकाणी काय झालं आणि काय सगळा प्रकार? आत्ता आम्ही मान्य DCP झोन 5 श्री शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार सदर सोसायटीमध्ये आलो होतो। 9व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 901 मध्ये नीता भरद्वाज ह्या राहतात। त्यांच्या घरी नियर अबाउट 300 कॅट्स आहेत असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे। सदरबाबत आम्ही इथं आलो असता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बाहेर जे अबॅन्डन कॅट्स आहेत त्यांना आसरा दिलेला आहे आणि त्यांची काळजी घेत आहोत। तरी त्यांच्या सदरबाबत आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। काय बोलणं झालं त्यांच्याशी? तुम्ही जाऊन भेटलात? खरंच मांजरं आहेत का? पाणी केली आहे का? आत्ता फ्लॅटमध्ये प्रवेश केलेला नाही आहे, पण 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी आले होते त्यावेळेस तिथं मोठ्या प्रमाणावर मांजरी आढळून आलेल्या आहेत। नेमकं कशासाठी पाळल्यात काय? त्यांचं म्हणणं आहे की ज्या निराधार कॅट्स आहेत, अबॅन्डंट आहेत, त्यांचा त्या सांभाळ करतायत आणि त्यांना आता त्या शिफ्ट देखील करणार आहेत। त्यांनी शब्द हे असं ते अनेक वर्षापासून म्हणतात, पण खरं शिफ्ट करणार आहे का? त्या संदर्भात काय बोलणं झालंय का? आपण नोटीस दिली? नाही, कॉर्पोरेशननं नोटीस दिलेली आहे असं कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तरी आता आपण त्यांचा फॉलोअप घेणार आहोत कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत आणि सोसायटी धारकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत। ते 48 तास त्यांना नोटीस दिलेली होती, त्याचं काय बोलले? ते ड्युरेशन आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, तरी आता कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे आपण त्याबाबत चौकशी करणारच आहोत। कधीपर्यंत ही मांजरं बाहेर काढली? आता आम्ही लगेच कॉर्पोरेशनशी पत्रव्यवहार करणार आहोत आणि लवकरात लवकर मांजर काढून घेऊ। नक्की कॉर्पोरेशनची व्यवहार जे आहेत आता पोलिसांकडून केला जाणार आहे आणि त्यानंतर ही मांजरं जी आहेत ती या फ्लॅटमधून बाहेर काढले जातील असं या ठिकाणचे पोलीस निरीक्षक आहेत जगदाळे सर यांनी सांगितलं। कॅमेरा सुमित भोसले सर, सागरावर, साम टीव्ही, पुणे। तर आपण पाहिलं पुण्यातल्या एका फ्लॅटमध्ये 350 मांजरी आढळल्यात आणि पोलिसांनी सांगितलंय की त्या महिलेने असं सांगितलंय की त्या निराधार मांजरी आहेत आणि त्यांना एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। असं असलं तरी तिथल्या रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता या मांजरी आता कुठे स्थलांतरित केल्या जाणार आहेत आणि पोलीस आणि पालिका यावर काय ॲक्शन घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि साम टीव्हीनं ही बातमी सकाळपासूनच लावून धरली होती। साम टीव्हीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। ही बातमी लावून धरल्यानंतर आता पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचं सुद्धा दिसतंय। पोलीस तिथे दाखल झाले, त्यांनी तर पुण्यातील एका महिलेच्या घरी काल आरोग्य अधिकारी येऊन पाहणी करून गेले, त्यावेळेस आरोग्य अधिकाऱ्याला चक्कर आली होती, त्याचा सुद्धा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। त्याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आता स्क्रीनवर पाहू शकतोय। पुण्यातल्या एकाच घरी 350 मांजरी आढळल्या आणि त्या दुर्गंधीमुळे मनपाच्या महिला अधिकाऱ्याला सुद्धा चक्कर आली होती, त्याचीच दृश्य एक्सक्लुझिव्हरित्या आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। तर काल महिलेच्या घरी आरोग्य अधिकारी येऊन त्यांची पाहणी करून गेले आणि त्यावेळेस आरोग्य अधिकाऱ्याला चक्कर आली होती। 250 ओनली. कशी राहत असतील? 250 ओनली. कशी राहत असतील? ओनली. कशी राहत असतील? ओनली. कशी राहत असतील? 150 ओनली. कशी राहत